आमच्या प्रिय बंधू बहिणींना येशूच्या नावाने आमचा नमस्कार. सर्वे सरा संगे सकाळ हा कार्यक्रमाचं तुम्हाला स्वागत करीत आहे. प्रत्येक दिवस पहाटे हे देवाच्या प्रवचन तुम्ही ऐकू शकता, म्हणजे तुमचे दिवस पूर्ण दिवस चांगलं जाईल हे ऐकून जा. आज वचन पाहूया. योहान 15:6 प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो, माझ्या प्रेमामध्ये स्थिर राहा, माझ्या प्रेमामध्ये टिकून राहा. या योहान 15 एक वचन येशू म्हणतो, मी एक दाखलता आहे आणि तू माझ्या फांदी आहे. जसं दाखलताबरोबर त्यांच्या फांदी जोडून राहील तेव्हा ते चांगलं फल देऊ शकतो. फल असू दे, पत्ते असू दे, पण झाडातून ते तुटून पडले ते फांदी स्वतःहून ते फल देऊ शकत नाही. तसं प्रभू म्हणतो, माझ्या प्रेमामध्ये तुम्ही बनून राहणार, टिकून राहणार, जुडून राहणार, तेव्हा तुमच्या जीवनामध्ये जे काय तुम्हाला हवे तुम्ही मागू शकता, तुम्ही पाहू शकता. कारण पित्याबरोबर भांडण केलं तर मुलगाने जे काय मागितलं पिता देत नाही ना, तसं स्वर्गीच्या पित्या परमेश्वर त्याच्या प्रेमामध्ये आपण स्थिर राहावं. मग का? म्हणजे त्यांनी आपल्यावर प्रीती ठेवून या जगामध्ये येशूच्या नावाने तो देव परमेश्वर आला आणि आमच्या सर्व पापासाठी तो वधस्तंभावर खिळलेला गेला आणि आपला जीव आमच्यासाठी दिला, स्वतःचं रक्त आमच्यासाठी वाहिला आणि याद्वारे आमचं जीवन पवित्र व्हावं आणि आम्ही देवापुढं निष्कळंक राहावा आणि म्हणजे पवित्र देव परमेश्वर आमच्या सर्व काय मागणी पूर्ण करावा. विश्वास करता का? तुम्ही येशूच्या प्रेमामध्ये स्थिर राहणार का? त्याच्या प्रेमा ओळखून घ्या. चला प्रार्थना करतो. पवित्र देव बाबा, धन्यवाद प्रभू, तू आमच्यावर किती प्रीती केला. तू स्वतःने जगामध्ये मानव म्हणून आला, आमच्यासाठी जीव दिला, जिवंत उठला. आज पण आमच्याकडे हेच अपेक्षा करतो की आम्ही पण तुझ्यावर प्रेम ठेवावा. आ वचनाकडे प्रत्येकजण तुझ्यावर प्रेम ठेवायला पाहिजे. त्यांच्या सर्व जीवनामध्ये तुझ्या पवित्रता, तुझ्या पात्रता, तुझे आशीर्वाद येऊ दे. येशूच्या नावाने मागितो नाईक प्रभू राजा. आमेन आमेन. हो, देवबाप तुम्हाला आशीर्वाद करो आणि उद्या सकाळी आपण पुन्हा भेटूया, विसरू नका. आमेन.